बघा एक प्रश्न पहा. 23 गुणिले 47 गुणिले 105 गुणिले 1118 या गुणाकाराचा एकक स्थानचा अंक काय असेल? बघा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गुणाकार करण्याची गरज नाही. एक सोपी पद्धत आपण इथं घेणार आहोत. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं, तर फक्त दिलेल्या जेवढ्या संख्या त्याचा एकक स्थानचा अंक घ्या. सगळे एकक स्थानचे अंक घ्या. आता एकक स्थानचे अंक कोणते कोणते आहेत? मग पहिल्याच्या ते 3, दुसऱ्याच्या ते 7, तिसऱ्या संख्येचा आहे 5, चौथ्या संख्येचा आहे 8. आता याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. पण याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा परत, की सगळा गुणाकार करण्याची सुद्धा इथं गरज नाही. 5 गुणिले 8 याचा गुणाकार येतो पहा. फक्त हे दोघांचं राहू द्या. फक्त 5 गुणिले 8चा गुणाकार येतो 40, 45. मग या सगळ्या गुणाकाराचा एकक स्थानचा अंक 0 असणार आहे, लक्षात ठेवा. कारण एकदा जर 0 आला गुणाकारामध्ये तर सगळ्या संख्येमध्ये गुणाकार केल्यानंतर शेवटी सुद्धा 0च येणार आहे. मग इथं काही जोड्या लक्षात ठेवा. ज्या जर संख्या आल्या की लक्षात ठेवायचं त्याचं उत्तर 0 येणार एकक स्थानी. 2 गुणिले 5 आलं कुठं? 4 गुणिले 5 आलं. त्यानंतर 6 गुणिले 5 आलं. 8 गुणिले 5 आलं. या सगळ्यांचं एकक स्थानी शेवटी 0 येतो. म्हणजे 5 गुणिले 8 इथं डायरेक्ट आलं असं पण चालतं, किंवा मग असं जर आलं कुठं 1 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 9 तरी सुद्धा याचा गुणाकार एकक स्थानी 0च येईल. ठीक आहे. तर म्हणजे आपण आपल्याला दिलेल्या संख्येमध्ये जर 5 5 गुणिले 2 5 गुणिले 4 5 गुणिले 6 असं होत असेल तर सरळ त्याचं उत्तर 0 लिहायचं एकक स्थानी. दुसरा एक प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. 4318 2371 9400 9452 गुणिले 10377 याचा काय असेल एकक स्थानचा अंक? आता इथं आपल्याला सगळ्या संख्या लिहायची गरज नाही. फक्त एकक स्थानचे 8, 1, 2 आणि 7 यांचाच गुणाकार करायचा. 8 1 8, बेसाती 14. 14 याला गुणाकार करा. 14 पंचे 70, 14 सक 84, 14 7 98, 14 8 112. एकक स्थानचा अंक आलेला इथं 2.